बातम्यानंतर पुढची एक मोठी बातमी, कारण ही बातमी लाडक्या बहिणींसाठी आहे। लाडक्या बहिणींमुळे आता बळीराजाला देखील याचा मोठा फटका बसलेला आहे। मराठवाड्यामध्ये शेतकऱ्यांना मिळणारं ठिबक सिंचनचं अनुदान हे आता थकलेलं आहे। निधी नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना पैसे नेमके द्यायचे तरी कुठून हा प्रश्न कृषी विभागासमोर उभा ठाकलाय। एकट्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं 5,60,00,000चं अनुदान थकलंय। अनेक शेतकरी स्वतःच्या पदराचे पैसे खर्च करतायत आणि त्यांनी ठिबक सिंचन या ठिकाणी घेतलं, मात्र त्या शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा झालेलं नसल्याचं दिसतंय। तर त्यामुळे लाडक्या बहिणींमुळे शेतकऱ्यांना सुद्धा बळीराजाला सुद्धा याचा जोरदार फटका बसत असल्याचं आपण पाहतोय, कारण तब्बल 5 कोटींचं अनुदान या ठिकाणी थकलं असल्याचं बघायला मिळत आहे। एकंदरीत आपण पाहतोय आता या महिन्याचा लाडका बहिणींचा हप्ता देखील अगदी काही दिवसांमध्ये जमा होणार आहे, मात्र त्याआधी याचा मात्र इतर योजनांना मोठ्या प्रमाणात फटका बसत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। एकट्या संभाजीनगरचा आपण जर विचार केला तर एकट्या छत्रपती संभाजीनगरमध्ये 5 कोटींचा फटका हा बळीराजाला बसतोय। याचाच अर्थ संपूर्ण राज्यभरातला आकडा हा अतिशय मोठा असणार आहे। या संदर्भात अधिकची अपडेट आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे देत आहेत। थेट आपण त्यांच्याकडून सविस्तर माहिती जाणून घेऊयात। माधव, आपण बघितलं लाडकी बहीण योजना सुरू मात्र केली, 2100 रुपयांचं आश्वासन दिलं, मात्र त्याचा फटका इतर योजनांना बसतोय, विकास कामं रखडलेली आहे। सविस्तर अपडेट या संदर्भात। निवडणुकीपूर्वी लाडक्या बहिणीसाठी मोठ्या प्रमाणामध्ये निधी खर्च केला गेला आणि वेगवेगळ्या विभागामध्ये जो उपलब्ध निधी होता त्याचं सुद्धा वितरण करण्यात गेलं अशी माहिती समोर आलेली आहे। निधी वळवल्यामुळे त्या विभागामध्ये निधी उपलब्ध नाही आणि अशा स्थितीमध्ये मराठवाड्यातील हजारो शेतकऱ्यांना मिळणारं अनुदान सुद्धा गेल्या काही महिन्यांपासून मिळत नाही। विशेषतः ठिबक अनुदान असेल किंवा शेतीसाठी वेगवेगळ्या अवजारासाठीचे अनुदान आहेत ते डीबीटी मार्फत शेतकऱ्यांनी अर्ज केले होते। अर्जानंतर ती प्रक्रिया पूर्ण झाली, शेतकऱ्यांनी ठिबकची खरेदी केली, शेतामध्ये लावलं, मात्र त्यासाठी जी सबसिडी अनुदान आहे ते मात्र शेतकऱ्यांना मिळत नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांना दारोदारी फिरावं लागतं, त्या ऑफिसच्या कार्यालयामध्ये जावं लागतं आणि विनंती करावं लागते। मात्र अधिकारी कर्मचारी सांगतात की पैसेच नसल्यामुळे, निधीच पैसे नसल्यामुळे आम्ही तुम्हाला अनुदान सबसिडी द्यायची कुठं। त्यामुळे मराठवाड्यातल्या सगळ्या जिल्ह्यामध्ये ती स्थिती आहे। विशेष म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जवळपास 5.5 कोटी रुपये थकलेले आहेत, जे ठिबकचे अनुदान म्हणून शेतकऱ्यांना देणं अपेक्षित आहे। मात्र लाडक्या बहिणींना पैसे दिल्यामुळे पैसेच नाहीत आणि द्यायचं कुठं असा प्रश्न उपस्थित झालेला आहे। निश्चितच धन्यवाद माधव, दिलेल्या तुम्ही या सविस्तर माहितीसाठी। लाडक्या बहिणींमुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसला असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। लाडकी बहीण योजनेचा फायदा विधानसभेमध्ये झाला मात्र खरा, मात्र त्यावेळेस दिलेली आश्वासनं त्यांची पूर्तता देखील पुढे होणार आहे का, हाच खरा प्रश्न उपस्थित होतो।